पुढचा भरारी करू परीक्षेची तयारी, ज्ञानदीप लावू जगी असा भव्य दिव्य संदेश विद्यार्थी बंधू भगिनींना देत परीक्षा जवळ आली की नेमका अभ्यास कसा करावा, प्रश्नपत्रिकेचे अधिष्ठान ज्या 5 मुद्द्यांवर आधारित असते त्याचे गूढ ज्यांना समजले ते यशाची उत्तुंग मानकरी ठरतील। यशस्वी होण्यासाठी अभ्यासाची जीवनशैली समजून घेतली पाहिजे। विद्यार्थी बंधू भगिनींना परीक्षेत उत्तुंग यश मिळाले पाहिजे, मात्र ते कसे मिळवायचे हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता आणि मग शेवटी मला सुचल्या 5 स्टेप्स आणि तेथूनच मी 5 सिस्टमचा अभ्यास केला, ज्या विद्यार्थी बंधू भगिनींना सागरासारख्या विशाल व हिमालय एवढ्या उत्तुंग यशाकडे निश्चित नेऊ शकतील। धावत्याला शक्ती येई मार्ग अन सापडे, मला एक निश्चित मार्ग मिळाला व त्यातूनच मी कॉन्सेप्ट्स विथ MS कोचिंग क्लासेस या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली। इवलीचे रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, त्या उक्तींप्रमाणे विद्यार्थी बंधू भगिनींनी उत्तम साथ दिली असे स्पष्ट प्रतिपादन MS कोचिंग क्लासेसचे संस्थापक, गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ प्राध्यापक माननीय सुहेन नरेश चुटके राहणार पुणे यांनी केले। ते ज्येष्ठ पत्रकार, शिवचरित्र व्याख्याते, महाराष्ट्र नवस्फूर्ती, TV न्यूज N24 चे संस्थापक संपादक शांताराम तांगडकर यांना मुलाखत देताना बोलत होते। यापुढे जाऊन आपल्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगताना ते म्हणाले, एका टेलर काम करणाऱ्या गरीब सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला। आईवडिलांनी कष्ट सोसून गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण दिले। उच्च शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पिझ्झा हटमध्ये अर्धवेळ काम करावे लागले आणि मग मला जिद्द, कष्ट व आयुष्यातील संघर्षाचा खरा अर्थ समजला। मी ठरवले की गोरगरीब सर्वसामान्य माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी माझे जीवन समर्पित करीन। अनेक लहान मोठ्या संस्थांमध्ये काम करत असताना मला समजले काहीतरी हरवले आहे, जे मला अभ्यासाअंती सापडले आणि शेवटी मी 5 स्टेप सिस्टीमची स्थापना केली आणि याच आधारावर मी कॉन्सेप्ट्स विथ MS कोचिंग संस्थेची स्थापना केली। विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळावे व भविष्यात त्यांचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे हाच माझा ध्यास आहे, असे ते शेवटी म्हणाले। आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एक गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत तज्ञ माननीय सुहेन चुटके सर। विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज आपण पाहिलं तर वर्षभर आपण अभ्यास करतो, परंतु परीक्षेच्या वेळेला घाबरून जातो आणि ही भीती दूर व्हावी, विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी व्हावी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड असं यश मिळावं, या माध्यमातून या ठिकाणी माननीय सुहेन चुटके सर आपल्याकडे आलेले आहेत। महाराष्ट्र नवस्फूर्ती N24च्या वतीनं सर आपलं हार्दिक स्वागत करतो, मनपूर्वक अभिनंदन करतो। सुहेन चुटके सर, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात। आजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनलं पाहिजे, परंतु हे सर्व होत असताना विद्यार्थी घाबरतात, गांगरतात आणि आपण मात्र या विद्यार्थ्यांना एक वेगळी दिलासा देत आहात। भयानक काळोखात वीज चमकावी आणि तिच्या प्रकाशात वाट सोडून आपला मार्ग क्रमण करावा, त्याप्रमाणे तुम्ही दीपस्तंभ घेऊन दिवा घेऊन आलेला आहात, ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पडणार आहे। आणि सर, आपण या ठिकाणी एक वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आलेला, आपल्याकडे 5 ते अशा अनेक कॉन्सेप्ट आहेत की ज्यामुळे विद्यार्थी यशस्वी होतील आणि विद्यार्थ्यांना प्रचंड यश मिळेल। तर सर, आपण काय सांगू शकता त्या कॉन्सेप्ट बद्दल? नमस्कार। जसं सरांनी सांगितलं तुम्हाला की एक युनिक 5 स्टेप सिस्टीम आहे, ज्याच्या साह्याने तुम्ही तुमचे रिझल्ट कमीत कमी 20% वाढू शकता। तुम्ही मेहनत सगळे करत आहात, पण आता जसं जसं परीक्षा जवळ येते तसं तसं आपल्याला समजत नाही की नेमकं आपण कशा प्रकारे अभ्यास करावा। तर त्यासाठी जर तुम्हाला परीक्षाचा जो पेपर आहे, तुमचा क्वेश्चन पेपर, एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर जो आहे, जर तुम्हाला कसा सेट केला जातो हे जर तुम्हाला समजलं तर त्याचप्रमाणे तुम्हाला अभ्यास करणं पण सोपं जाईल। तर अभ्यास करण्यापूर्वी सर्वात पहिले आपण हे समजून घेऊ की आपला हा जो क्वेश्चन पेपर आहे तो कुठल्या 5 मुद्द्यांवर सेट केला जातो। जर आपल्याला हे 5 मुद्दे समजले, त्याचप्रमाणे आपल्याला त्या दिशेने अभ्यास करणं पण सोपं जाईल आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या 20% मार्क तुम्हाला वाढवता येतील। तर आपण सुरुवात करूया एकूण एक आपल्या युनिक 5 स्टेप सिस्टीमला। तर आपली युनिक 5 स्टेप सिस्टीमला मी एक छोटंसं एक निमॉनिक किंवा छोटंसं एक सेंटेन्स असा मी दिलेला आहे, कॉन्सेप्ट्स, स्किल्स,
फॅक्ट्स, व्हॅल्यूज आणि वोकॅब्युलरी. ह्याला मी CSF V2 असं पण म्हणतो. कॉन्सेप्ट्स, स्किल्स, फॅक्ट्स, व्हॅल्यूज आणि वोकॅब्युलरी. तर हे नेमकं काय आहे आणि हा आपला पेपर कशा पद्धतीने सेट केला जातो हे आपण क्रमानुसार बघू. तर सर्वात पहिले जे आहे कॉन्सेप्ट्स. तर कॉन्सेप्ट म्हणजे काय की बघा, आता तुम्ही थोडंसं जर तुम्हाला मार्क जर चांगले मिळवायचे असतील तर तुम्ही एक्झामिनरच्या दृष्टीने विचार करा की एक्झामिनर पेपर कसा सेट करतोय त्या दृष्टीने विचार करा. 40% तुमच्या पेपरमधले प्रश्न हे कॉन्सेप्टवर आधारित असतात. म्हणजे काय की तुम्हाला शिकवलेलं पुस्तकात दिलेलं जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेत का नाही समजलेत हे जाणून घेण्यासाठी एक्झामिनर मुद्दाम 40% प्रश्न हे कॉन्सेप्ट आधारित वर म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो त्या ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन वर हा पेपर म्हणजे 40% पेपर तुमचा आधारित असतो. या कॉन्सेप्ट पॉइंट मध्ये तुम्हाला कुठलीही घोकंपट्टी किंवा लर्निंग किंवा रोट लर्निंग करण्याची आवश्यकता नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त समजून घेणं हे अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल इव्हॅपोरेशन एक छोटासा कॉन्सेप्ट मी तुमच्या समोर दर्शवतो की इव्हॅपोरेशन आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. राईट सर, इव्हॅपोरेशन मध्ये काय होतं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही मला सांगाल सर फार सोपं आहे, काय नाही, आपण एक लिक्विड आहे त्या लिक्विडला आपण हीट करतो, हीट केल्यामुळे तो काय होतो की लिक्विड स्टेट मधून तो गॅसियस स्टेट मध्ये जातो, इतकंच आहे. पण जर आपण थोडंसं डिटेल मध्ये त्याच्या कॉन्सेप्ट मध्ये जर आपण शिरलो तर आपल्याला असं कळेल की फर्स्ट ऑफ ऑल लिक्विड एक्झिस्ट इन लेयर्स. न्यूटनने आपल्याला सांगितलेलं आहे की लिक्विडचे लेयर असतात. आपण ज्यावेळेस त्याला हीट करायला सुरुवात करतो, तुम्ही पाहिलं असेल तुमची आई जेव्हा चहासाठी पाणी गरम करते तर काय होतं की चहाच्या भांड्यातला जो लेअर कॉन्टॅक्ट मध्ये आहे सर्वात प्रथम तो लेअर हीट होतो. तो खालचा लेअर हीट झाल्यामुळे त्याची डेन्सिटी कमी होते, तो वरती जातो. वरचा लेअर जो आहे तो थंड असतो त्या मानाने, तो खालती येतो आणि अशा सर्क्युलेशन पद्धतीने तो पूर्ण लिक्विडचा कॉलम हीट होतो. राईट. तर हे जे ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण इव्हॅपोरेशन. मग त्यानंतर जसं जसं आपण हीट करत जातो तसं तसं त्याचा वेपर प्रेशर हा वाढत जातो. मग वेपर प्रेशर ज्या क्षणी ऍटमॉस्फेरिक प्रेशरला जाऊन टच होतो त्या क्षणी त्या लिक्विडला आपण म्हणतो की त्याचं उत्कलन होतंय, इव्हॅपोरेशन होतंय, बॉइलिंग होतंय. तर हे आता एक मी तुम्हाला कॉन्सेप्ट जस्ट तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला हे डिटेल मध्ये समजलं असेल तर तुम्हाला ह्या आधार म्हणजे ह्या पर्टिक्युलर इव्हॅपोरेशनच्या संदर्भात जे कुठले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला आरामात सॉल्व्ह करता येतील. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही लर्निंगची अपेक्षा नाही. हे फक्त तुम्हाला असे अनेक कॉन्सेप्ट तुमच्या सिलेबसमध्ये 12वी सायन्सच्या सिलेबसमध्ये अनेक कॉन्सेप्ट असे आहेत जे तुम्हाला फक्त समजून घेणं हा भाग आहे. आणि ह्या समजलं जर व्यवस्थित जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्हाला हे 40% मार्क कमवता येतील. त्यानंतर आपला दुसरा पॉइंट आहे स्किल्स. आता स्किल हा कॉन्सेप्ट मधलाच एक पार्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर न्यूमेरिकल्स स्पेशली, ठीक आहे, न्यूमेरिकलचा जो भाग आहे तो ह्याच्यामध्ये विचारला जातो. कशामध्ये? स्किल मध्ये. आणि ह्या स्किल मध्ये काय चेक केलं जातं की विद्यार्थ्यांना त्या कॉन्सेप्टच्या निगडीत कुठला न्यूमेरिकल असेल किंवा कुठलं एक प्रॉब्लेम असेल, वर्ड प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो, ते सोडवता येतंय का नाही येतंय, म्हणजे त्यांची त्यामध्ये स्किल डेव्हलप झालेली आहे का नाही. आपण पूर्वीच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर कॉन्सेप्टला 40% मार्क आहे आणि स्किलला 15% मार्क आहे. तर 15% क्वेश्चन तुमची स्किलच्या आधारित म्हणजे न्यूमेरिकलच्या आधारित असते. ह्याच्यामध्ये तुमची मॅथमॅटिकल ॲबिलिटी ही चेक केली जाईल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी चेक केली जाईल. तर आता ह्याला काय करायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यावर उपाय काय की हे 15% मार्क जर आपल्याला गमवायचे नसतील तर आपण नेमकं काय करायचं. सो न्यूमेरिकल साठी मित्रांनो एकच मार्ग आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करता करता तुम्हाला फॉर्म्युली हे ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात राहतील, लर्न होतील आणि ते फॉर्म्युली लर्न झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा देणं म्हणजे ह्या न्यूमेरिकलच्या आधारित परीक्षा देणं अत्यंत सोपं जाईल. बरं, उदाहरणार्थ जर आपण प्रोजेक्टाईल मोशन फिजिक्स मध्ये येतो, 12वी सायन्सच्या फिजिक्स मध्ये प्रोजेक्टाईल मोशन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. तर आपण पाहतो की एक लहानसा मुलगा तो दगड फेकतो. तो दगड समजा इट इज ट्रॅव्हलिंग विथ अ वेलॉसिटी ऑफ 4 मीटर पर सेकंड आणि वरतून एक पक्षी उडतोय. पक्षी त्याची वेलॉसिटी आहे 3 मीटर पर सेकंड. विल द स्टोन हिट द बर्ड, असा आपल्याला न्यूमेरिकल स्किल मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल तर
हे असे जे टाईपचे प्रश्न आहे ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण वळूया तिसऱ्या पॉइंटकडे, आपल्या 5 स्टेप मधल्या तिसऱ्या स्टेपकडे आपण वळूया. तिसरी स्टेप आहे फॅक्ट्स. आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये म्हणलं होतं की कॉन्सेप्ट्स मध्ये तुम्हाला लर्निंगची आवश्यकता नाही, घोकंपट्टीची आवश्यकता नाहीये, रोट लर्निंगची आवश्यकता नाही, पण थर्ड पॉइंट फॅक्ट्स मध्ये तुम्हाला लर्निंगची आवश्यकता आहे. आणि हे प्रश्न हे म्हणजे फॅक्ट्सवर आधारित प्रश्न हे 30% असतात आपल्या पेपरमध्ये. पण याच्यामध्ये लर्निंगची आवश्यकता का आहे, तर ह्याचं रिझन म्हणजे फॅक्ट्सच्या आधारित जे प्रश्न आहेत हे डायरेक्ट तर थेट प्रश्न तुम्हाला हे विचारले जाणार आहेत. उदाहरणार्थ न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, तर न्यूट्रॉनचा शोध लावला जेम्स चॅडविकनी 1614 मध्ये. आता जेम्स चॅडविकनी जेव्हा हा न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला समजण्यासारखं काही नाहीये किंवा अंडरस्टँडिंगचा जो पार्ट आहे किंवा लॉजिक अप्लाय करण्यासारखं असं काहीच नाहीये. हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे काय, की न्यूट्रॉन वॉज डिस्कवर्ड बाय जेम्स चॅडविक इन द इयर 1614. हे फॅक्ट आहे, या फॅक्टला आपण बदलू शकत नाही. मी असं म्हणू शकत नाही रोहित हॅज डिस्कवर्ड न्यूट्रॉन इन द इयर 2014, ह्या फॅक्टला मी बदलू शकत नाही. तर जे आपण बदलू शकत नाही ते आपल्याला लर्न करणं आवश्यक आहे आणि त्याच आधारित आपले 30% प्रश्न असतात. ज्याचप्रमाणे डेफिनेशन तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बरेच असे डेफिनेशन्स आहेत, व्याख्या आहे. ते डेफिनेशन्स तुम्हाला जशाच्या तसे पाठ करून पेपरमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्ही डेफिनेशन्स मध्ये स्वतःच्या वर्ड्स मध्ये जर लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा दुसऱ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाही. तर इथे लर्निंग आपल्याला आवश्यक आहे. आता तुम्हाला मी ह्या ठिकाणी की असं आणखी एक टेक्निक पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्याला आपण निमॉनिक्स म्हणतो. त्या निमॉनिक्सच्या साह्याने आपल्याला जी लर्निंगची ॲबिलिटी ते जास्त सोपी होते आणि आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जातं. फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर आहे व्हायटमिन्स. आता हे व्हायटमिन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे व्हायटमिन बी फॅमिलीचे बायोमॉलिक्युल्स ह्या धड्यामध्ये 12वी केमिस्ट्रीच्या बायोमॉलिक्युल्स या धड्यामध्ये तुम्हाला व्हायटमिन्सची नावं पाठ करायची. तर व्हायटमिन B1 पासून ते व्हायटमिन B12 पर्यंत तुम्हाला इकडे नावं दिसत आहेत. जसं की पहिला थायामिन, राइबोफ्लाविन, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, पिरिडॉक्सिन, बायोटीन आणि फोलिक ऍसिड. तर हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर एक सोपंच सेंटेन्स मी तुम्हाला देतो. द रोमन्स नेव्हर पेंटेड पिरामिड्स बिफोर फर्ग्युसन कॉलेज. द रोमन्स नेव्हर पेंटेड पिरामिड्स बिफोर फर्ग्युसन कॉलेज. एवढं वाक्य तुम्ही पाठ केलं की तुम्हाला सगळेच व्हायटमिन्स तुमच्या लक्षात ठेवता येणार आहे. द वरून तुम्हाला लक्षात राहील थायमिन, नेव्हर वरून लक्षात राहील नियासिन, पेंटेड वरून लक्षात राहील पॅन्टोथेनिक ऍसिड, पिरामिड्स वरून लक्षात राहील पिरिडॉक्सिन, बिफोर वरून लक्षात राहील बायोटीन, फर्ग्युसन वरून लक्षात राहील फोलिक ऍसिड आणि कॉलेज वरून लक्षात राहील सायनोकोबालामिन. ह्या सेंटेन्सच्या मदतीने, ह्याला आपण निमॉनिक म्हणतो, या सेंटेन्सच्या मदतीने तुम्हाला पूर्ण व्हायटमिन्सची जी सिरीज आहे ती लक्षात ठेवण्यात येईल. आता मित्रांनो आपल्याकडे DNF ब्लॉक पण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3D सिरीज ही पूर्ण पाठ करायची असते. तर आपल्याकडे ती एलिमेंट कुठले आहेत, स्कँडियम, टायटेनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. तर हे जर तुम्हाला पाठ करायचं असेल ह्याच्यासाठी आणखी एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ह्याला एक हिंदीमध्ये एक सेंटेन्स तयार केलेलं आहे. सायन्स तेरी वाह वाह करे मानव, सायन्स तेरी वाह वाह करे मानव, फिर कौन निकालेगा कॉपर से झिंक. एवढं तुम्ही फक्त सेंटेन्स पाठ करा, तुम्हाला 3D सिरीज अख्खी पाठ होऊन जाईल. सायन्स म्हणजे स्कँडियम, तेरी टायटेनियम, वावा व्हॅनेडियम, करे क्रोमियम, मानव मॅंगनीज, फिर फेरस, कौन कोबाल्ट, निकालेगा निकेल, कॉपर से झिंक. अशा पद्धतीने या सोप्या सेंटेन्स असं पूर्ण पिरियॉडिक टेबल तुम्ही पाठ करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचा अभ्यास जे फॅक्ट्स म्हणजे मेमरी बेस्ड क्वेश्चन्सवर जो आधारित तुमचा सिलेबस आहे ते तुम्ही अशा पद्धतीने सोपं करू शकता. आणखी बरेच टेक्निक्स आपल्याकडे आहेत, मी तुमच्या सोबत हळूहळू ते शेअर करणार आहे. नंतर आता आपण वळूया चौथ्या मुद्द्याकडे. आपले पहिले 3 मुद्दे झालेले आहेत कॉन्सेप्ट्स, स्किल्स, फॅक्ट्स. कॉन्सेप्ट्स हे 40% आधारित आहे. 40% प्रश्न तुमचे कॉन्सेप्ट्स वर येणार आहेत. मग 15% क्वेश्चन हे तुमचे स्किल्स वर येणार आहेत. 30% प्रश्न हे तुमचे फॅक्ट्स वर आधारित आहे. फॅक्ट्सच्या म्हणजे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स वर आपले हे क्वेश्चन येणार आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे व्हॅल्यूज. तर आता आपण बघतोय की आपल्या अवतीभोवती एवढं प्रदूषण झालेलं आहे. तर जर गव्हर्नमेंटचा काय प्रयत्न आहे की आपले जे एज्युकेशन सिस्टीमचा प्रयत्न काय आहे
की मुलांना व्हॅल्यूज शिकणं गरजेचं आहे. म्हणजे हे व्हॅल्यूज म्हणजे साधारण 1% क्वेश्चन ह्या व्हॅल्यूजवर येतात. हे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेडची जे अवेअरनेस आहे त्या अवेअरनेसच्या रिलेटेड हे प्रश्न असणार आहे. उदाहरणार्थ एक केस स्टडी येऊ शकते. जसं अहमद खाननी हैदराबादमध्ये 80 किलोमीटर मोठा रोड बनवलेला आहे आणि त्या 80 किलोमीटर रोड मध्ये त्यांनी डांबरमध्ये प्लास्टिक पॉली ब्लेंड असं मिक्स करून ते डांबर बनवलेलं आहे, जेणेकरून प्लास्टिकचं जे वर्गीकरण आणि त्याची विल्हेवाट लावणं हे आपल्याला सोपं झालेलं आहे. आज आपण बघतोय आपल्या शहराच्या चारी बाजूला प्लास्टिक हा जमा होत चाललेला आहे. पण जर अशा पद्धतीने आपण त्याची विल्हेवाट लावली तर हे खरंच आपल्याला आपल्या सगळ्यांसाठी आपल्या पर्यावरणासाठी फार इम्पॉर्टंट राहणार आहे. सो हे जे आहे असे जे प्रश्न आहेत दीज आर रिलेटेड टू व्हॅल्यूज. म्हणजे व्हॅल्यूज तुमच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करण्यासाठी असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ज्याचं उत्तर तुम्ही लॉजिकली देऊ शकता की इट इज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी असा अहमद खाननी उपकरण राबवलेलं आहे. बरं, त्यानंतर आता आपण बोलूया शेवटच्या मुद्द्यावर आणि जो की सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, दॅट इज व्होकॅब्युलरी. अच्छा, या व्होकॅब्युलरी जेव्हा मी म्हणतो तर व्होकॅब्युलरीचं तुम्हाला अर्थ माहित असेल शब्दकोश. पण हे शब्दकोश फक्त नाहीये, ठीक आहे. हे जे मी आज तुम्हाला तुमच्या समोर जे व्होकॅब्युलरी म्हणणार आहे ते व्होकॅब्युलरी फक्त नॉर्मल जे इंग्लिशचे आपले शब्द आहेत त्याबद्दल मी बोलत नाहीये. मी बोलतोय तुमच्याशी टेक्निकल व्होकॅब्युलरीच्या संदर्भात. बरं, टेक्निकल व्होकॅब्युलरी म्हणजे काय? म्हणजे तुम्ही समजून घ्या की प्रत्येक विषयाचे स्वतःचे काही शब्द असतात. उदाहरणार्थ जर आपण क्रिकेटच्या बद्दल म्हणलं तर क्रिकेटचे स्वतःचे काही शब्द आहेत. से फॉर एक्झाम्पल हॅट्रिक किंवा हिट विकेट, फ्री हिट, वाईड बॉल, नो बॉल, हे असे जे प्रश्न आहेत हे फक्त क्रिकेटच्या संदर्भातच आपल्याला ऐकायला किंवा बोलायला मिळतात. तर हे प्रश्न आपण डेली लाईफ मध्ये आपण वापरत नाही. त्याच हे शब्द जसं आपण डेली लाईफ मध्ये वापरत नाही त्याचप्रमाणे आपल्याकडे प्रत्येक विषयामध्ये असे काही शब्द आहेत जे फक्त आपण त्याच सब्जेक्टच्या रिलेटेड मध्ये आपण यूज करतो किंवा वापरतो. तर असे कुठले शब्द आहेत? से फॉर एक्झाम्पल आपण मॅथ्सच्या बद्दल जर बोललो तर मॅथ्स मध्ये वी आर हॅव्हिंग इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसिलिस ट्रायंगल, टँजेंट, सिकेंट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ह्या शब्दांचे अर्थच तुम्हाला माहित नसतील तर तुम्हाला तो प्रश्न जर प्रश्नामध्ये हा शब्द आला तर तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही. जर तुम्हाला म्हणलं फाइंड आउट द अँगल इन इक्विलॅटरल ट्रायंगल, जर तुम्हाला इक्विलॅटरल शब्दाचा अर्थच माहित नाहीये तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही. तर ह्यासाठी टेक्निकल व्होकॅब्युलरी आपली इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही पुढे गेलात फिजिक्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिजिक्स मध्ये पण बरेच स्केलर, वेक्टर अशी टेक्निकल शब्द आहेत. केमिस्ट्रीमध्ये पाहिलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बद्दल बोलायचं असेल तर अलाइल म्हणजे काय, विनाइल म्हणजे काय, असाइल, अल्काइल, हे सगळे सिमिलर उच्चार, फोनेटिक प्रोनाउन्सिएशन यांचा सिमिलर आहे, पण ह्या प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. तर ह्या जे प्रश्न, हे जे शब्द आहेत हे शब्द जर तुमच्या पेपरमध्ये आले तर तुम्ही गोंधळून जाता कामा नये. त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे की जेव्हा पण आपण अभ्यास करतो तर आपल्या वहीमध्ये उजव्या बाजूला आपण एक लाईन ड्रॉ करून जेवढे पण टेक्निकल वर्ड्स आहेत ते टेक्निकल वर्ड्स आपण तिथे नोंद केली पाहिजे. त्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला पाहिजे. नाहीतर लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न पण समजणार नाही आणि जर प्रश्नच समजला नाही तर तुम्हाला उत्तर देणार नाही. ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला पण माहित आहे की तुमचा जो पेपर, क्वेश्चन पेपर आहे, क्वेश्चन काय आहे ते सेट ऑफ टेक्निकल वर्ड्स आणि आन्सर तुम्हाला जो लिहायचा तो आन्सर काय, आन्सर इज ऑल्सो अ ग्रुप ऑफ टेक्निकल वर्ड्स. एक ग्रुप ऑफ टेक्निकल वर्ड्स हे फार महत्वाचे. बायोच्या संदर्भात जर आपण म्हणलं तर बायोमध्ये पण अनेक टेक्निकल शब्द आपल्याला येतात. आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेस पण आपल्याला काही टेक्निकल शब्द बायोच्या संदर्भात आपल्याला ऐकायला मिळतात. जसं की हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर, टॅकिकार्डिया म्हणजे इन्क्रीज इन हार्ट रेट, ब्रॅडिकार्डिया म्हणजे डिक्रीज इन हार्ट रेट. तर असे अनेक शब्द आपल्या टेक्निकल व्होकॅब्युलरीच्या अंडर येतात. तर आता आम्ही काय करतो, ठीक आहे, आमची संस्था आहे कॉन्सेप्ट्स विथ MS. तर आम्ही काय करतो की आमचा प्रत्येक लेक्चर आम्ही या 5 स्टेप सिस्टम अनुसार आमची लेक्चर आम्ही डिझाईन केलेले आहे. का तर तुमचं जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका पण ह्याच 5 पॉइंटवर आधारित आहे. त्याचप्रमाणे आम्ही ऑनलाईन शिक्षण देतोय ह्या 5 स्टेप्सच्या आधारित. का तर जर तुम्हाला
जर तुम्ही या 5 स्टेपच्या अनुसार जर अभ्यास केला तर त्या 5 स्टेपच्या अनुसार अभ्यास केल्यामुळे पेपर पण त्याच 5 स्टेपवर आधारित असल्यामुळे तुम्हाला 20% मार्क वाढण्याची दाट शक्यता आहे. तर हे होते 5 स्टेप सिस्टीम. या पुढे जाऊन आमच्या इथे प्रत्येक सब्जेक्टला स्पेशलिस्ट टीचर आहे. मॅथ्ससाठी गोल्ड मेडलिस्ट टीचर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. फिजिक्ससाठी 33 इयर्स एक्सपिरियन्स असलेले टीचर अवेलेबल आहेत. केमिस्ट्री मी स्वतः शिकवतो आहे. तर ह्या 5 स्टेप सिस्टीमचा तुम्ही लाभ घ्यावा आणि ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करावा ही माझी विनंती. या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आले होते गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत आणि गुणवंत व्यक्तिमत्व माननीय सुहेल चुटके सर, कॉन्सेप्ट विथ MS सर. या ठिकाणी आपण सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनमोल असे विचार मांडले आणि परीक्षेची जी भीती होती ती विद्यार्थ्यांमध्ये, निश्चितपणे मला वाटते की तुम्ही या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक अच्छे चांगले आणि एक दीपस्तंभ ठरणार आहात. कारण आपला जो आपण ज्या ठिकाणी आम्हाला जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतून विद्यार्थ्यांना नेमकं काय व्होकॅब्युलरी, व्हॅल्यूज, कॉन्सेप्ट, फॅक्ट्स आणि स्किल्स ह्या 5 ज्या स्टेप आहेत त्या 5 स्टेप जर विद्यार्थ्यांनी स्वतः आत्मसात केल्या तर मला वाटतं की ही परीक्षा फार अवघड नाही आहे आणि परीक्षेच्या भीती घ्यायचं कारण नाही आहे. करी मनोरंजन जो मुलांचे जडील नाते प्रभू सीता यांचे या सानिकुंच्या शब्दाप्रमाणे आपण या महाराष्ट्र नवस्फूर्ती NNews24 ला मुलाखत दिली. विद्या विनयने शोधले, अत्यंत नम्रपणे आपण या ठिकाणी सर्व माहिती दिली. त्याबद्दल महाराष्ट्र नवस्फूर्ती NNews24च्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याला पुढील आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या नवीन वर्षानिमित्तानं आपला शुभेच्छा देतो. निमित्त आपल्या या मुलाखतीचे केलेल्या कार्याच्या गौरवाचे घडो आपल्या निरंतर कल्याण. विद्यार्थी आणि बंधू भगिनींचे हेच अभिष्टंत नामा सर्वांचे नमस्कार.